व्यासपीठावर आज माझ्या सत्कारासाठी उपस्थित असलेले माननीय जिल्हा संघचालक सुनीलजी इंगळे, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सचिव माननीय अनिलजी, आपल्या भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय अण्णा आणि माननीय रवींद्रजी, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाचे महामंत्री माननीय किरणजी, भारतीय मजदूर संघाचे संघटन मंत्री माननीय बाळासाहेब भुजबळ, कोषाध्यक्ष माननीय बाळकृष्ण कांबळे, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी भोसले आणि व्यासपीठासमोर माझ्या प्रेमाखातर आलेले आणि माझे मार्गदर्शक राहिलेले असे सर्व मान्यवर, या प्रसंगी दत्तोपंतांचं स्मरण करणं तर अपरिहार्य आहे. मी प्रचारक असताना दत्तोपंतांचा मला 3-4 दिवस सहवास लाभला आणि अनपेक्षित होतं ते. पण गोव्यामध्ये मी प्रचारक असताना श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी हे गोवा शिपयार्डच्या संपामध्ये वाटाघाटी करण्यासाठी गोव्यामध्ये आलेले होते आणि त्याच काळामध्ये एका पुस्तकाचं लेखनसुद्धा करायचं होतं. म्हणून कैलासवासी माननीय शिवरायजी तेलंग आणि रमेशजी पतंगे असे ते दोघंसुद्धा त्या बैठकीसाठी आलेले होते आणि त्या बैठकीत त्या तिघांची व्यवस्था करण्याचं काम माझ्याकडे दिलेलं होतं. त्यामुळं त्या एवढ्या दिग्गज लोकांच्या सान्निध्यामध्ये 4 दिवस मला राहायला मिळालं आणि ते खरोखरच माझं आयुष्यातलं भाग्य आहे. अशा दत्तोपंतांचं स्मरण करतो. भारतीय मजदूर संघाचं श्रद्धास्थान असलेलं भगवान विश्वकर्माचं स्मरण करतो आणि त्याबरोबरच माझ्या कैलासवासी वडिलांचं सुद्धा स्मरण करतो. आत्ता म्हणजे पु ल देशपांडेंनी म्हणलंय की सत्काराचा कार्यक्रम असला की कौतुक करायचंच असतं आणि अशाच पद्धतीने हे सगळं कौतुक माझं केलेलं आहे. पण हे कौतुक सुधांशू रानडे या व्यक्तीचं नसून संघाने तयार केलेल्या एका कार्यकर्त्याचं कौतुक आहे. आज एक विशेष आनंद मला होतोय की सोलापूर जिल्ह्याला प्रदेशाध्यक्षपद पहिलेच मिळालं. म्हणजे अनेकांनी मला सांगितले की अरे सोलापूरला कायम दुर्लक्षित ठेवलेलं आहे. पण एक संयोग एक चांगला आहे की माझे गुरु, माझे शिक्षक असलेले माननीय धरणे सर यांना विश्व हिंदू परिषदेचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं आणि त्याच वर्षात मला सुद्धा भारतीय मजदूर संघाचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं. हा एक चांगला संयोग या निमित्ताने आहे. आणि या सगळ्या कामामध्ये संघाचा स्वयंसेवक असल्याचं जे फायदा आहे तो या सगळ्या याच्यात मला मिळालेला आहे. आणि वैयक्तिक जडणघडण जर आपण बघितलं तर साहेबांनी सांगितलं तसं त्या शिवाजी सायन्स शाखेपासून ही जडणघडण सुरू झाली आणि ती अजूनही चालू आहे, ह्याच्या पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळं जरी कुठल्याही संघटनेत, परिवारातल्या संघटनेत संघाचा कार्यकर्ता गेला तरी त्याचं जडणघडण जी आहे, त्याचं मार्गदर्शन जे आहे ते संघाचे कार्यकर्ते, संघाचे अधिकारी हे कायम करत राहतील आणि याच्या पुढे सुद्धा असंच मार्गदर्शन मला सर्व संघाच्या कार्यकर्त्यांकडून मिळेल याचा मला निश्चित विश्वास वाटतो. आणि ज्या वेळेला मजदूर संघाचं काम करायचं असं ज्या वेळेला मला सांगितलं गेलं त्यावेळेला मी त्यांना म्हणलं की मान्य अण्णांनी म्हणलं की आक्रमक असलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, जोरात बोलता आलं पाहिजे, हे कुठलेही गुण माझ्यामध्ये नाही आहे. पण असं असताना सुद्धा फक्त संघाने सांगितले की आपण हे केलं पाहिजे आणि तिथं आपला बाकीचे कुठलेही प्रतिवाद न करता आपण ते काम स्वीकारलं पाहिजे, ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेतूनच मी हे काम स्वीकारलं आहे आणि याच्या पुढेही करणार आहे. कार्यकर्त्याची जडणघडण ही आयुष्यभर होत असते, कारण आयुष्यभर हा आपण विद्यार्थी म्हणूनच काम करत असतो आणि विद्यार्थी म्हणूनच किंवा कार्यकर्ता म्हणूनच हे पद माझ्याकडे आलेलं आहे आणि हे दायित्व आलेलं आहे. पद म्हणण्यापेक्षा सुद्धा हे दायित्व आहे आणि ते दायित्व माझ्याकडे आलेलं आहे. आणि अण्णांनी म्हटल्यासारखं विक्रमादित्याचं सिंहासन आहे. तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला सिंहासनावर बसायचं आहे. ते सिंहासन तुम्हाला जे तुमच्या तोंडातून बोलवेल ते तुम्ही बोलायचं आहे. तसं हे विक्रमादित्याचं सिंहासन आहे. ह्याच्या आधी
अनेक मान्यवरांनी हे अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे, त्याचं दायित्व निर्वहन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच मला ह्याच्या पुढे प्रेरणा मिळणार आहे आणि त्या प्रेरणेतूनच ह्याच्या पुढे काम होणार आहे. त्याच्यामुळं हा म्हणून पहिल्यांदा सांगितलं तसं हा सन्मान माझा नाही आहे, हा कार्यकर्त्याचा सन्मान आहे. पण जसं संघामध्ये पद्धत आहे, परिवारामध्ये पद्धत आहे की कार्यकर्त्याला शिकवत पुढं घेऊन जातो. त्यामुळं 2022 साली मला जिल्ह्याचं सचिवपद मिळालं. त्याच्यानंतर 2024 साली प्रदेशाचं उपाध्यक्षपद मिळालं. म्हणून संपूर्ण प्रदेश पाहता आला, प्रवास करता आला, अनेक गोष्टी शिकता आल्या त्याच्यातनं. मान्य अनिलजी आहेत, अण्णा आहेत, रवीजी आहेत, किरणजी आहेत, अनेक अन्य बाळासाहेब आहेत. या सगळ्यांनी शिकवत आजपर्यंत मला आणलेलं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा ती जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे आणि त्यातनंच माझी या कार्यामध्ये प्रगती होणार. त्यामुळं अशा सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मी उभा आहे आणि याच्या पुढेही काम करणार आहे. मी सगळ्यांना ग्वाही देतो, सोलापूरचं नाव कधीही कमी होणार नाही आणि आशीर्वाद निश्चित माझ्या डोक्यावर असणार आहे. एवढंच बोलतो आणि 2 शब्द सांगतो.